सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पावसाळ्याचा जोर सुरू होता. ढगांनी आकाश काळवंडलं होतं आणि रस्ते चिखलाने पार भरलेले होते. त्या काळात छत्रपती श्री शिवाजी महाराजांना विशाळगड किल्ल्यावर पोहोचायचं होतं, पण सह्याद्रीचा हा कठीण प्रदेश पार करणे सोपं नव्हतं. महाराज सरळ मोठ्या फौजांसह निघाले नाही, कारण शत्रूंचे गुप्तहेर हे सर्वत्र पसरलेले होते. जर मोठी फौज तेव्हा निघाली असती तर शत्रूंना लगेच खबर मिळाली असती. म्हणून महाराजांनी लहान तुकड्यांमध्ये वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करण्याची योजना आखली होती. कधी दाट जंगलातून, कधी उंच डोंगरवाटा चढत, तर कधी गावांमध्ये थांबत ते सावधपणे पुढे जात होते. पावसामुळे नद्या भरून वाहत होत्या, रस्ते घसरडे झाले होते आणि प्रत्येक पावलांवर शत्रूंचा धोका होता. पण महाराज घाई करत नव्हते, कारण त्यांना माहिती होतं युद्धात वेग जितका महत्वाचा असतो तितकीच सावधगिरीही फार महत्वाची असते. अनेक दिवसांच्या या कठीण आणि गुप्त प्रवासानंतर शेवटी महाराज सुरक्षितपणे विशाळगडाच्या किल्ल्यावर पोहोचले. ही घटना आपल्याला शिकवते, खरा नेता फक्त धाडसी नसतो, तर तो संयमी आणि दूरदृष्टी असलेला सुद्धा असतो. जय शिवराय, जय शंभूराजे.